या संघाकडून चेस क्रमांक 11 अभिदादा घाणेकर मोठमोठ्या संघाकडे खेळण्याची ताकद शक्ती राखणारा असा हा या क्षेत्रातला अवलिया कलाकार राज घाणेकरनं घात केला. कारण पहिल्याच या चढाईमधून राज एवढा जबरदस्त चपळ होता की ज्यानं जाणलं होतं की अभिदादाची खेळी या ठिकाणी आपल्या संघासाठी जबरदस्त होते, पण इथं मात्र त्याला थांबवण्याचं काम केलं. तर खऱ्या अर्थानं मनीष खापरे चढाईसाठी आहे. दोन्ही कॉर्नरवरती अटॅक करताना आपण मनीषला पाहतोय. आज या संघामध्ये दत्तू दिसत नाहीये, संदेश नाहीये, पण त्याची उणीव भरून काढण्यासाठी एक बेस्ट डिफेंडर म्हणून ज्याची वर्णी लागतो तो ऋतिक घाणेकर मात्र या संघामध्ये दिसतोय. निश्चितच संघ समतोल आहे, दोन्ही संघाकडे समान ताकद आहे. कोण सामना जिंकणार याचं चित्र स्पष्ट व्हायला खूप उशीर आहे, कारण हे पहिलं सत्र आहे. सावध पवित्रा घेतला जातोय, पुढे एकदा आक्रमण केलं जात आहे ते राज घाणेकरच्या दिशेनं. अटॅक कसा करावा मित्रांनो, आक्रमण कसं असावं याचा एक उत्तम नमुना जर्सी क्रमांक 5 माध्यमातून पाहतोय. पावलांमध्ये एक समतोलपणा आणला जातोय आणि ऋतिक मात्र मिडलाईन क्रॉस करून आपल्या मैदानाकडे दाखल होताना साहिल चिकवण चढाईसाठी असणार आहे. ज्याची चढाई पाहतोय तो सिद्धांत घाणेकर, ज्याच्या चढाईमधून अनेक वेळेला आपण संघाला सावरताना पाहिले, योग्य दिशेने संघाला नेताना पाहिले. इथं मात्र पावलांचा अंदाज घेत निश्चितच पावलानं गडी टिपण्याची किमया साधली जाते आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाचा श्री गणेश ब्रेक केला जातोय. आता मात्र डू ऑर डाय, पॉइंट शिवाय पर्याय नाही. सलग 2 चढाया एम्प्टी झाल्यानंतर, रिकामा झाल्यानंतर तिसऱ्या चढाईमधून आपण गुण हासिल करणं बंधनकारक असतं. इथं मात्र सुमितला ही संधी मिळते. मित्रांनो, संधीचं सोनं करण्याची ताकद आहे. निश्चितच सुमितच्या हातामधून ही संधी निसटली जाते, कारण साखळीमध्ये फसवलं जात आहे. अर्थात चपळ असणारा सिद्धांतला आपण पाहतोय. पुन्हा एकदा एक पॉइंट जातोय तो दुर्गामाता कोंडमाळा संघाच्या दिशेने. ऋतिक घाणेकर जो थोडासा दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघाच्या बाहेर बरेच दिवस बसण्याचं काम केलं, पण कबड्डी वाचून राहत नाही, कबड्डी वाचून करमत नाही आणि कबड्डी वाचून एकही दिवस जाणार नाही. मित्रांनो, दुखापत असला तरी संघाच्या पाठीमागे ठाम सतत उभा असणारा असा हा ऋतिक घाणेकर आपल्या संघासमेत दाखल होतोय. पुन्हा एकदा मनीष खापरे. हो हो हो, जबरदस्त चपळाई दाखवली जाते, चालाकी दाखवली जाते, चतुराई दाखवली जाते आणि ज्या चतुराईमधून हमखास एक गुण या ठिकाणी आपल्या संघासाठी मिळवला जातोय. पुन्हा एकदा मोठं नाव मित्रांनो, कोळकेवाडी संघासारख्या बलाढ्य संघाकडून खेळताना ज्यांनी आपलं नाव मशहूर केलं, अर्थात दुर्गामाता संघाला सुद्धा एक उत्तम दर्जाचा संघ म्हणून घडवण्याचं काम केलं, सजवण्याचं काम केलं, तोच अभिदादा घाणेकर. वा, काय जबरदस्त चढाई करण्याचा नजराना या ठिकाणी पेश करतोय. पण समतोल संघ आहे, ज्यांचं क्षेत्ररक्षण भन्नाट आहे, जबरदस्त कॉम्बिनेशन असलेला संघ आपण पाहतोय तो साई सेवा कोंडमाळा आणि त्यातला निश्चितच ज्याचं भविष्य उज्ज्वल आहे. कुंभारली सारखी मोठी स्पर्धा बेस्ट रेडर म्हणून ज्यांनी किताब मिळवण्याचं काम केलं, इथं मात्र सागरला टार्गेट केलं जातंय. सागर मैदानाच्या बाहेर जाताना पाहतोय. थर्ड राईड करो या मरोची परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीमधून स्वतःला सावरायचंय, संकटमय परिस्थितीचा प्रवास करायचा आहे, पण खऱ्या अर्थानं आपल्याला गुण सुद्धा आपल्या संघाला देणं भाग आहे. इथून मात्र मोठी चढाई ऋतिकला करावी लागणार आहे. आक्रमण कसं करावं याचं एक उत्तम उदाहरण ऋतिक घाणेकरच्या माध्यमातून केलं जात आहे. पण पुन्हा एकदा अँकल होल्ड, ऋतिकचा अप्रतिम चवडा, सलग 2 पॉइंट. पण मित्रांनो, तेवढीच संघाची सुद्धा उत्तम साथ असणं गरजेचं असतं, कारण एकट्यानं आपण कोणतंही कौशल्य दाखवू शकत नाहीये. स्वतःला असं बनवा की ज्याच्या जवळ आहे त्याला गर्व वाटला पाहिजे. मित्रांनो, स्वतःला असं बनवा की ज्याच्या जवळ आपण आहे त्याला गर्व वाटला पाहिजे, पण ज्याच्या जवळ आपण नाही त्याला पश्चाताप सुद्धा झाला पाहिजे. अशा प्रकारची चढाई करणारा, अर्थात हमखास गुण प्राप्त करणारा जर्सी क्रमांक 21 मनीष खापरेला आपण पाहतोय, ज्याचा खेळ दिवसेंदिवस अधिक चढता होतोय, ज्याचा यशाचा आलेख आपण चढता पाहतोय. इथं मात्र जर्सी क्रमांक 1 च्या माध्यमातून ही चढाई व्हॅलिड केली जाते आणि आपल्या मैदानात दाखल होताना यानंतरचे जे 2 संघ ग्रामीण गटातले सेमीफायनल साठी उभे ठाकलेले आहेत. अर्थात दोन्ही संघांना दुसरा पुकार असेल. केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतखोल, जय भवानी आरवली. मनीष खापरे, बापरे, एकदा चढाई गेल्यानंतर निश्चितच विरुद्ध संघाला कधी साईलवर आक्रमण तर कधी जर्सी क्रमांक 1 मुन्नाला फसवण्याचं काम
पण निश्चितच सावध पवित्रा घेणारा अर्थात उत्तम डिफेन्स खेळतोय तो या ठिकाणी दुर्गामाता कोंडमाळा संघाचा. आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर दिग्गज खेळाडू सिद्धांत बाहेर आहे, सागर बाहेर आहे, त्यानंतर ऋतिक घाणेकर सुद्धा मैदानाच्या बाहेर असताना जबाबदारीचं ओझं जे पेलण्याची क्षमता अभिदाता घाणेकरकडे या ठिकाणी येऊन पडलेले खऱ्या अर्थानं संघाला उभारी द्यावी लागणार आहे. पण इथं मात्र काय घडतं बघूया. टाइम आउट स्वीकारला जातोय. थर्ड राईड साठी संकटमय परिस्थितीमध्ये स्वतःला झोकून द्यावं लागतंय मित्रांनो, पर्याय नाहीये, इथं पॉइंट घेऊन यावंच लागणार आहे. दावा पेश केला जातोय मुंडावरती, जर्सी क्रमांक 4 ला मात्र आउट व्हावं लागणार आहे. आणि पुन्हा एकदा थर्ड रेडचा धोकादायक बजर अर्थात या चढाईमधून अभिदादा घाणेकरला पॉइंट घेणं गरजेचं आहे. एक मोठा रेडर ज्यांना आपलं नाव खऱ्या अर्थानं या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये केले, पण इथं मात्र मोठी तयारी अभिदादा घाणेकरच्या माध्यमातून आणि मोठ्या खेळाडूची हीच मोठी लक्षणं असतात. बोनस कंप्लीट करून आपल्या मैदानामध्ये दाखल होताना इथं मात्र त्रिकुटा समेत चढाई करण्याचं धाडस मनीष कापरेला करावं लागतंय. फुटवर कमालीच आहे, चालाकी दाखवली जाते, चतुराई दाखवली जाते आणि निश्चितच आपण या मैदानावरचा सर्वोत्तम खेळ करणार असा दावा ठोकला जातोय. पण इथं मात्र सक्सेस होतो का पाहायचं. यशस्वीता निश्चितच घेण्यासाठी जे ती तयारी आहे. लाईनमन प्लीज आपण आपली कामगिरी वाजवायची. आदरणीय हंसराज रोलन आपल्याला विनंती असेल प्लीज आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे यायचंय. पुन्हा एकदा अभिदादा चढाईसाठी असणारे या आधी मित्रांनो आत्मविश्वास वाढला, कारण या आधीच्या चढाईमधून आपण बोनस घेतल्यानंतर निश्चितच मनोबल वाढलेला अभिदाता पुन्हा एकदा आक्रमण तेज करण्यासाठी संपूर्ण संघ हलता ठेवण्यासाठी कधी राजच्या दिशेने कधी मध्यरक्षक साहिल शिकवण्यावरती अटॅक केला जातोय. पण या ठिकाणी त्याचा हा हल्ला मात्र कामयाबी न मिळवता आपल्या मैदानामध्ये दाखल होताना आपण अभिदादाला पाहिलं. इथं मनीष कापरे सातत्यपूर्ण कामगिरीसाठी जावं लागतंय. 3-3 बेस्ट डिफेंडर असताना जोरदार हमला केला जातोय. या हल्ल्यामधून मात्र साहिलला या ठिकाणी बाध्य केलं जाते, पकडण्यासाठी आमंत्रित केलं जातं आणि सक्सेस होते खेळी ती मनीष कापरे याची. पडझड होते संघाची आणि ही पडझड रोखण्यासाठी पुन्हा एकदा बलाढ्य खेळाडू अर्थात ज्याचं नाव खूप मोठं आहे पण नावाला साजेशी खेळी करणं गरजेचं आहे. अभिदादा घाणेकर ज्याला पहिला टाकायला झाला होता तो राज घाणेकरच्या माध्यमातून इथं काय करतो बघूया. कारण आपला संघ अडचणीत असताना आपल्या संघाला खऱ्या अर्थानं चिंतेतून दूर काढण्यासाठी ही पडझड रोखण्यासाठी खऱ्या अर्थानं जबाबदारी होती ती जर्सी क्रमांक 21च्या खांद्यावरती आणि त्याच जबाबदारीचं ओझं पेलण्यासाठी तयार होतो तो अभिदादा. सलग 2 बोनस घेऊन विरुद्ध संघाला आपण डोक्याला अटॅक करून देतो, कारण डोक्यावर आपण ताप देण्याचं काम करत असतो. आणि इथं मात्र मनीष खापरे ज्याची चपळता सांगून जाते की निश्चितच कबड्डीसाठी तयार झालो, या लाल मातीसाठी वाटेल ते करायला तयार आहे. इथं मात्र खताच्या साहाय्याने गडी टिपण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहे. जोरदार तयारी दर्शवली जाते. हर एक प्रकारचं अस्त्र शस्त्र या कबड्डीतलं वापरलं जात आहे, पण अखेरकार सफल होत नाहीये. आज खऱ्या अर्थाने मेहनत घेताना स्वतः अभिदाता दिसतोय, कारण याआधी आपण 2 महत्वपूर्ण बोनस गुण दुसऱ्या संघाकडून हिरावून घेतले. लीड थोडस कमी करण्याचा प्रयत्न केला, खऱ्या अर्थानं 2 बोनस घेतल्यामुळे आज आपण 4-6 अशी परिस्थिती या पॉइंट टेबल वरती पाहतोय. पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करायची आहे, प्रभावशाली कामगिरी करायची आहे आणि निश्चितच या संघाकडून गुण हिरावून घेऊन जायचंय. आपल्या संघाला मजबूत स्थितीकडे न्यायचंय आणि निश्चितच या ठिकाणी पुन्हा एकदा अभिदादा घाणेकरला टार्गेट केलं जातंय, बोनस कंप्लीट केला जातोय. ऑल आउट मात्र दिले जाते. ऑल आउटची नबुष्की येते ते दुर्गामाता कोंडमाळा संघाकडे. 5-10 जोरदार आक्रमण केले जाते. पॉइंट साठी धडपडावं लागते, पॉइंट साठी निश्चितच योग्य पद्धतीने धडपड करावी लागते. पण इथं मात्र पॉइंट्स दिल्या जात नाही. चांगल्या प्रकारचं क्षेत्र रक्षण, कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता पुन्हा एकदा आपण सुमितला पाहतोय या चढाईमध्ये. बरी चढाई, कारण 5-10 अशी परिस्थिती असताना या ठिकाणी आपण सुमितची चढाई अनुभवतोय. सुमित खापरे एक संयमी चढाई, शांत चढाई. आता मात्र धोका घ्यावा लागणार आहे, कारण आपल्या संघाला उभारी द्यायची असेल तर निश्चितच विरुद्ध संघाकडून गुण हिरावणं गरजेचं आहे. इथं मात्र मोठी कामगिरी करावी लागणार आहे ऋतिक घाणेकरला आणि ज्याला बराच वेळा आपण पाहिलाय. इथं मात्र प्रयत्न पुन्हा एकदा अपुरा.
उत्तम प्रयत्न ऋतिकचा नेहमीच असतो, पण 6 गुणांचं लीड. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मनीष खापरेला चढाईसाठी पाहतोय. साहिल काडेकरच्या बाजूने जोरदार आक्रमण केले जाते. निश्चितच उत्तम दर्जाचं आक्रमण